नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट यातील आपण प्रॅक्टिस सेट 2.3 हा भाग अभ्यासणार आहोत। कालच्या तासाला आपण काही उदाहरणं अभ्यासलेली होती। आजच्या तासाला आपण त्यातली जी पुढची उदाहरणं आहेत किंवा पुढचे प्रश्न आहेत ते अभ्यासणार आहोत। प्रॅक्टिस सेट 2.3 सराव संच 2.3 आपल्याला अभ्यासायचा आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला प्रश्न क्रमांक 4 पर्यंत अभ्यासलेले होते। सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्च। नाउ इन दिस lecture we are just going the example question number 6 simplify, then 7 8 and the 9 just we are just trying in the 30 minutes. Let us see what is the first question. Here is the first question, simplify 5 root 3 and 8 root 3. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं सोपे रूप द्या असा प्रश्न दिलेला आहे आणि त्यात काय सांगितलेलं बघा, सिम्प्लिफाय सोपे रूप द्या। प्रश्न क्रमांक 6 पासून आपण आज बघणार आहोत सोपे रूप द्या। त्यातील आपला पहिला प्रश्न काय बघा, 5 कर्णित 3 आणि 8 कर्णित 3। आता हा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समजून घेता येईल, अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे हा। आपल्याला हा प्रश्न कसा सोडवता येत असतो बघा। आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं की आपण ज्या क्रिया करणार आहोत, आपण साधारणतः 4 क्रिया अभ्यासणार आहोत। बेरीज इथं आहे, वजाबाकी आहे, तसंच गुणाकार आहे आणि भागाकार आहे। ह्या 4 क्रिया अभ्यासत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात काय घ्यायचं बघा, द गिवन सर्ट्स आर द सिमिलर ऑर लाईक सर्ट्स। आता इथं कर्णित 3 दिलेला आहे, म्हणजे कर्णित 3 ही काय झाली बघा, बेसिक करणी झाली। इथं करणी दिसते कर्णित 3, इथं पण कर्णित 3 आहे, म्हणजे दोन्ही ज्या करणी आहेत त्या आपल्याला कशा मिळाल्या बघा, बेसिक सर्ट्स मिळालेले आहेत, सिमिलर सर्ट्स मिळाले, लाईक सर्ट्स मिळाले, सजातीय करणी मिळालेली आहे। आणि जर ज्यावेळेस सजातीय करणी असतील त्यावेळेस आपण उदाहरण कसं सोडवणार असतो बघा। आता थोड्या वेळासाठी आपण समजून घेण्यासाठी आम्ही वर्गात पण असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो। जर समजा कर्णित 3 असं दिलेलं आहे, ही सजातीय करणी आहे, म्हणजे हे लक्षात घेता येईल। इकडे पण कर्णित 3 आहे, म्हणजे ही समजा एखादी वस्तू आहे असं मग थोड्या वेळ जर गृहीत धरलं तर आपल्याला त्यांची बेरीज वजाबाकी करताना काही अडचण येणार नाही। म्हणजे आपण इथं थोड्या वेळासाठी काय गृहीत धरलं बघा, 5 वह्या, आपण इथं वह्या असं म्हणलं, आणि 8 वह्या। कर्णित 3 ला आपण थोड्या वेळासाठी वही असा जर शब्द वापरला तरी आपल्याला काही अडचण येणार नाही, आपल्याला त्यांची बेरीज वजाबाकी करता येईल। म्हणजे जर समजा 5 वह्या असत्या आणि त्यामध्ये 3 वह्या मिसळायच्या असत्या तर आपल्याला किती झाले असते बघा, 8 आणि 5 13 वह्या। तर साधारणतः वह्या हा शब्द पुढे येईल आणि मग आपल्याला जे उत्तर लिहायचंय ते जनरली कसं लिहिता येईल बघा, आपल्या सगळ्यांना लिहिता पण येईल, ते सोपा भाग आहे हा। आणि इथं किती लिहिता येईल बघा, बरोबर दुसऱ्या पायरीमध्ये काय लिहिता येईल, 8 आणि 5 13 कर्णित 3, 13 कर्णित 3। साधारणतः हे याचं उत्तर आपल्याला लिहिता येत असतं। आता जनरली आपण काय करत असतो बघा, हे जे आहेत सोडवत असताना कसं सोडवायचं आपण ते बघून घेऊया। वर्ड पेज वरती बघूया हे उदाहरण आपल्याला कसं सोडवता येईल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे उदाहरण वर्ड पेज वरती घेतलेलं आहे आणि मग हे उदाहरण सोडवत असताना आपण कसं सोडवत असतो बघा, आपल्याला खाली लिहिता येईल बरोबर। आता इथं दोघांचा सहगुणक किती आहे बघा, कर्णित 3 आणि कर्णित 3 ही सारखी किंमत आहे, मग ते आपल्याला सामायिक घेत असतो आपण। आणि मग इथं काय लिहिता येईल बघा, 5 अधिक 8, 5 अधिक 8 कंस पूर्ण होईल, आणि जो सामायिक आहे, कुठला भाग सामायिक आहे, कर्णित 3, तर आपल्याला इथं कर्णित 3 लिहिता येईल। आणि मग आपल्याला उत्तर काय लिहिता येईल बघा, कंस सोडवून लिहिता येईल आपल्याला बरोबर 8 आणि 5 13 आणि कर्णित 3 ॲज इट इज। तर साधारणतः अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळत असतात। अतिशय सोपा भाग आहे हा, फक्त आपल्याला काय लक्षात घ्यायचं बघा, ही करणी कशी असली पाहिजे, सजातीय असली पाहिजे। म्हणजे जर इथं कर्णित 3 असेल तर हे पण कर्णित 3च असलं पाहिजे, तरच आपल्याला बेरीज किंवा त्यांची वजाबाकी करता येणार आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पहिला प्रश्न अभ्यासलेला आहे। तसंच आपल्याला दुसरा प्रश्न सुद्धा अभ्यासता येईल बघा, 9 कर्णित 5 वजा 4 कर्णित 5 अधिक कर्णित 125, 9 रूट 5 मायनस 4 रूट 5 प्लस रूट 125। हा पण प्रश्न आपण वर्ड पेज वरती घेऊया। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पण प्रश्न घेतलेला आहे वर्ड पेज वरती आणि आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया बघा। आता इथं काय लक्षात घेता येईल आपल्याला, इथं कर्णित 5 दिलेला आहे, इथं कर्णित 5 आहे, here is a root 5, here also the root 5 and here they have been given insert 125। आता इथं आपल्याला लक्षात काय घेता येईल बघा, इथं कर्णित 5 आहे, इथं कर्णित 5 आहे, ही सुद्धा करणी कशी आली पाहिजे, इन मल्टिपल ऑफ 5, म्हणजे आतली जी कर्णितली संख्या आहे ना ती मल्टिपल ऑफ 5 जर आलेली असेल तर आपल्याला काय करता येईल बघा, त्या सजातीय करणी आहेत आणि मग त्यांचे सहगुणक हे आपल्याला सोडून घेता येतील। काय आपण घेऊया बघा, करणी आहे कॉपी करून आपल्याला काय लिहिता येईल बघा,
9 कर्णित 5 वजा 4 कर्णित 5 आणि मग 125 ची फोड आपल्याला इन मल्टिपल ऑफ 5. इन मल्टिपल ऑफ 5 का करतोय आपण बघा, कारण आपल्याला काय राहिलं पाहिजे, कर्णित 5 शिल्लक राहिलं पाहिजे आणि बाकीची जी किंमत आहे ते आपल्याला बाहेर येते का ते बघायचं असतं. म्हणजे काय लिहिता येईल बघा, 5 गुणिले 25, 5 मल्टिपल बाय 25. सो 25 मल्टिपल बाय 5 इज इक्वल टू 125. सो लेट अस सी हाऊ व्हॉट वी कॅन राईट हिअर. आता इथनं काय लक्षात घेता येईल बघा, हे जे कर्णित 25 आहे, हे कर्णित 25 मधलं इथं काय ही निघून जाईल बघा किंमत आणि ती बाहेर येईल. आणि मग ती जर बाहेर किंमत आली तर इथे किती लिहिता येईल बघा, कर्णित 5 च्या पुढे 25 वर्गमूळ आपल्याला किती लिहिता येईल, 5 लिहिता येईल. आणि मग आपल्याला पाहिजे असं स्वरूपात ही किंमत मिळाली आहे, 9 कर्णित 5 वजा 4 कर्णित 5 अधिक 5 कर्णित 5 असं आपल्याला मिळालेलं आहे. मग आता ह्या तिघांमध्ये कुठली किंमत सामायिक आहे बघा, सामायिक कर्णित सजातीय कर्णी आलेली ती कर्णित 5 आणि कर्णित 5. आणि मग आपल्याला पुढच्या पायरीत काय करता येईल बघा, हे जे कर्णित 5 आहे ते सामायिक घेता येईल आणि बाकीचे जे सहगुणक आहेत त्या सहगुणकांचा वापर आपल्याला इथं त्यांची बेरीज वजाबाकी आपल्याला करून घेता येईल. म्हणून काय लिहिता येईल बघा, आपल्याला ह्या सगळ्यांमधून कर्णित 5 आपल्याला सामायिक घेता येईल. आपण इथं कंस टाकूया बघा, प्रत्येकातून सामायिक कसा काढलेला असतो. मी प्रत्येक किंमत डिलीट करतो त्याच्यामुळे तुमच्या लक्षात घेता येईल की ही बाजूला काढली किंमत, कर्णित 5 इथली पण किंमत बाजूला काढली आणि आपण याला काय केलं, कंस टाकला म्हणजे ती पण बाजूला निघाली. म्हणजे काय केलं बघा, हे कर्णित 5, हे कर्णित 5 आणि हे कर्णित 5, ह्याच्या 3 किमती होत्या, ही कर्णित 5 आणि कर्णित 5. हे आपण इथं बाहेर काढलेलं आहे कंसाच्या बाहेर. आणि आतल्या ज्या किमती आहेत त्या काय राहिल्या बघा, 9 वजा 4, 9 मधून 4 गेले, किती राहिले बघा 5 आणि हे 5 म्हणजे किती झालं, 9 5 14 वजा 4 म्हणजे 10. आपल्याला बेरीज क्रमनिरपेक्षता असते त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने बेरीज पण इथं करू शकता. म्हणून काय मिळालं, 9 5 14 मधून 4 गेले 10, म्हणजे ह्या कंसाची जी किंमत आहे. फक्त आता आपण काय करणार बघा, कंस सोडवणार आहोत, बाकीची किंमत जी आहे ना आपण ऍज इट इज लिहिलेली आहे. आणि 9 5 14 वजा 4 म्हणजे इथे किती राहील बघा 10, म्हणजे आपल्याला इथं 10 लिहिता येईल. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बघा, हा ब्रॅकेट जरी काढला तरी इथं काय हरकत नाही आता, कारण एकच किंमत राहिलेली. म्हणजेच आपलं उत्तर किती मिळालं बघा, 10 कर्णित 5. तर साधारणतः आपल्याला जे दुसरं उत्तर आहे ते कसं मिळते बघा, 10 कर्णित 5. आपल्याला हे लक्षात घेता येईल. आपल्याला जर समजा थोड्या वेळासाठी काय समजलेलं नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, आपण उदाहरण तेवढ्यासाठी ठेवलेलं आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा दुसरा पण प्रश्न सोडवता आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघता येईल बघा, 7 कर्णित 48 वजा कर्णित 27 वजा 3, 7 रूट 48 मायनस रूट 27 मायनस रूट 3. तर आपल्याला असं दिलेलं आहे. हा प्रश्न आपण वर्ड पेज वरती घेऊन सोडूया बघा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं हे उदाहरण वर्ड पेज वरती घेतलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, 7 कर्णित 48 कर्णित 27 आणि कर्णित 3. दे हॅव बीन गिवन 7 इन थर्ड 48 मायनस रूट 27 मायनस रूट 3. Now what we can be say that which is the minimum value or the lowest value or the prime number, that is the 3. It means in the last third there is a root 3. म्हणजे शेवटच्या कर्णित आपल्याला कर्णित 3 असं दिलेलं आहे. 3 ही मूळ संख्या आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, इन एव्हरी थर्ड जस्ट फाइंड द 3. आणि प्रत्येक कर्णित आपल्याला 3च्या स्वरूपात कर्णी मिळते का ते आपल्याला अभ्यासायचं असतं. आणि जर आपल्याला 3च्या स्वरूपात कर्णी घेतली तर मग 3 ठेवून बाकीच्या किमती आपल्याला अल्टिमेटली बाहेर येतात का ते आपल्याला बघता येतं. जेणेकरून 3 कर्णी आपल्या कशा झाल्या पाहिजेत, सजातीय कर्णी झाल्या पाहिजेत. आपण बघूया बघा लगेच, कर्णित 48 कर्णित 27 आणि कर्णित 3 असं दिलेलं आहे. आपल्याला काय करता येईल बघा, यात खाली घेऊया आपण कॉपी करून आणि मग इन मल्टिपल ऑफ, जनरली इन मल्टिपल ऑफ काय करणार आहे आपण, 3 करणार आहे. म्हणजे इन मल्टिपल ऑफ काय होईल बघा, इथं 3 मल्टिपल बाय 16, 16 3 48. बघा याची फोड आपल्याला इन मल्टिपल मध्ये करता येते. तसेच याची सुद्धा फोड 27 ची सुद्धा फोड आपल्याला 3 गुणिले करता येते का बघायचे, 3 मल्टिपल बाय 9, 9 त्रिक 27. म्हणजे आता जर आपण हे बघितलेलं असेल तर आपल्याला लक्षात घेता येईल की बघा इथनं 16 कॅन वी टेक आउटसाइड द सर्ट टेकिंग द स्क्वेअर रूट. 16 हे आपल्याला कर्णीच्या बाहेर घेता येईल त्याचं वर्गमूळ घेऊन. 9 सुद्धा कर्णीच्या बाहेर घेता येईल त्याचं वर्गमूळ घेऊन. म्हणजे फक्त कर्णित 3 अशीच किंमत आपल्याला राहावी असं आपण साधारणतः उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पण उदाहरण आपण कॉपी करून जे आपल्याला बाहेर घेता येतील त्या किमती आपण बाहेर घेऊया. आपल्याला इथनं काय येईल बघा, 16 बाहेर आलं. जर 16 बाहेर आलं तर 16चं वर्गमूळ निघेल आणि किती होईल बघा, इन मल्टिपल ऑफ 4. 16चं वर्गमूळ किती आहे, 4 आहे. ते आपण इथं बाहेर घेतलेलं आहे बघा, 7 × 4. तसंच 9 सुद्धा आपल्याला बाहेर घेता येईल. 9चं सुद्धा आपल्याला वर्गमूळ लिहिता येईल आणि 9चं वर्गमूळ काय येईल बघा, 3. म्हणजे इथं काय लिहिता येईल बघा, 3.
इथं काय लक्षात घेता येईल बघा आपल्याला या दोन पायऱ्यांमध्ये काय फरक आला. इथं आपण काय केलंय 16चं वर्गमूळ 4 घेतलेला आहे, इथं 9चं वर्गमूळ इथं 3 घेतलेला आहे. आणि मग आपण ही पायरी कशी आपल्याला सोडवता येईल बघा. इथं 7 गुणिले 4 झालं बाहेर आल्यामुळे आणि हे 3 ह्याचा सहगुणक झाला. आता आपल्याला काय करता येईल बघा पुढच्या पायरीमध्ये ह्यांचं जे सहगुणक आहे त्यांचे गुणाकार करून त्या किमती फक्त इन मल्टिपल ऑफ √3 असे आपल्याला फक्त ठेवता येतील. आणि काय होईल बघा 7 चोक 28 √3 -3 -√3. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं हे लिहिता आलेलं आहे. आता ह्याच्यामधून कॉमन काय निघेल बघा. √3 इथं पण आहे, √3 इथं पण आहे आणि √3 इथं पण आहे. म्हणजे सगळ्यांमधून √3 निघेल. आणि मग आपल्याला मगाशी जसं आपण सोडवलं होतं तसं आपण हे उदाहरण सोडूया बघा. काय लिहिता येईल बघा √3. नाउ वी जस्ट डिलीटिंग द √3 अँड वी जस्ट टेकिंग इट ॲज अ कॉमन. आपण हे कट करून काय करतो शेवटी कॉमन घेण्याचा प्रयत्न करतो. मग इथलं √3 इथलं √3 जाईल आणि इथं काहीच नाही म्हणजे कॉमन इथं काय असणार आहे ऑलवेज 1. इफ देर इज नो coefficient there must be the one coefficient we know, so we can write here 28. इथं बघा कसं अजून एकदा लिहूया आपण. हे कर्णी 3 आणि कर्णी 3 हे तिघांमध्ये पण होतं म्हणून हे तिघांमधून एक कॉमन काढलेलं आहे आपण. हे तिघांमध्ये असेल तर जे किंमत बाजूला निघते त्याला आपण कॉमन म्हणतो. सामान्य फरक त्यांच्यातला तिघांमधला जो कॉमन डिफरन्स आहे सामान्य फरक आहे तो आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर इथलं काय 28 - 3 आणि इथं -1. ज्यावेळेस का ते इफ देर इज नो कोएफिशियंट देयर मस्ट बी द वन कोएफिशियंट. आपल्याला जर काय दिसत नसेल आपल्याला वाटतं की इथं नाही कोएफिशियंट पण तिथं काय कोएफिशियंट असतो. आणि मग काय लक्षात घेता येईल बघा 28 मधून 4 गेले किती राहिले 24. सो व्हॉट वी कॅन राईट द फायनल आन्सर हियर. लेट अस सी. So we can just write here 28 - 4. It means 24. So this is our answer. We can be erase the bracket. आपण कंस सुद्धा इथे डिलीट केला तरी चालेल, ठेवला तरी पण असं काय फरक पडणार नाही. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा फायनल आन्सर 24√3. हे आपलं काय असेल बघा फायनल आन्सर असेल. आपल्याला आणखीन लक्षात येत आहे बघा इथं कर्णी 3 दिलेला आहे. मग आपण सगळ्यांची स्फोट इन मल्टिपल ऑफ 3 करण्याचा प्रयत्न करत असतो कारण आपल्याला काय करायचं असतं सध्या ते कर्णी पाहिजे असतात. वी आर जस्ट फाइंड आउट द लाईक सर्ट्स. आपल्याला लाईक सर्ट्स पाहिजे असतात आणि मग काही इथं लक्षात घेता येईल 3 मल्टिपल ऑफ 3 तर आपल्याला ह्या साधारणतः लाईक सर्ट इथं मिळून जातील. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचं उदाहरण पण अभ्यासता येईल. पुढचं उदाहरण बघूया आपण काय दिलेलं आहे. 7 √7 - 3/5 √7 + 2 √7. तर साधारणतः आपल्याला इथं √7 हा सिमिलर सर्ट दिलेला आहे. फक्त तिथं काय करायचं त्यांच्या कोएफिशियंटची आपल्याला बेरीज करायची. 2 आणि 1 3, 3 मधून 3/5 वजा करायचं आणि ते आपलं उत्तर असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा उदाहरण आपण काय करूया वर्ड पेज वरती घेऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण आपल्याला बघा कसं सोडवता येईल. आता इथं ऑलरेडी आपल्याला कर्णित 7 आणि कर्णित 7 हा सिमिलर सर्ट दिलेली आहे. आपल्याला काय लिहिता येईल बघा √7 - 3/5 √7 + 2 √7. सो वी जस्ट टेकिंग द कॉमन ॲज अ √7. इफ देर इज नो एनी कोएफिशियंट देर मस्ट बी द 1 as a coefficient. So we can write here 1 √7 - 3/5 √7 plus 2 √7. So we just take the common factor and what we can eliminate here √7. Here also we can delete the √7 and we making the bracket to make it a common. आपल्याला काय करता येईल बघा. आता हे वर्ड पेज मध्ये असल्यामुळे आपण अशा पद्धतीने आपण सोडवलेलं असतं. ठीक आहे. आपल्याला कसं लिहिता येईल बघा. इथं काय केलेलं आहे बघा. इथं कर्णी 7 होतं, इथं कर्णी 7 होतं आणि इथं पण कर्णी 7 होतं. हे आपण असं कॉमन घेतलेलं आहे. तिघांसाठी एक घेतलेलं त्यामुळे हे सगळे किमती कंसात आली. इथली काय आली 1 आली, इथली -3/5 आली आणि इथली 2. अशा किमती आपल्याला इथं कॉमन कंसामध्ये घेता आलेल्या आहेत. आता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं फक्त हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. आता हा ब्रॅकेट कसा सॉल्व्ह होईल बघा. पुढच्या पायरीत काय करता येईल आपल्याला 2 + 1 म्हणजे त्याची बेरीज करता येईल. काय होईल 2 + 1 ची बेरीज केली की 3 होईल. म्हणजे 2 + 1 इथे किती आलं आपलं बघा 3 होईल. हे कुठून आलेलं आहे 2 ह्याच्यात मिसळल्यामुळे झालेलं आहे त्यामुळे हे आपण डिलीट करून टाकूया. आता काय आलं बघा 3 - 3/5 कर्णी इथं 7 असं आपल्याला उत्तर इथं आलेलं आहे. आता इथं काय करता येईल बघा 5 छेद समान करून घेता येईल आणि मग छेद समान करून घेतलं की इथं काय होईल बघा सगळ्यांचा छेद किती होईल 5 असा छेद होईल. आणि मग इथं काय लिहिता येईल आपल्याला 3/5 15 3/5 15 - 3.
इथं काय आलेलं आहे बघा, 3/15 आणि वजा 3, 3/5 छेद सारखा केल्यामुळे आपल्याला इथं गुणाकार करून घ्यावा लागतो आणि मग 15 वजा 3/5 आला आणि मग 15 वजा 3 ची आपल्याला वजाबाकी करता येईल. आपण पुढच्या पायरीमध्ये ती वजाबाकी करूया. काय येईल बघा, 15 मधून 3 गेले किती राहतील आपल्याला 12. तर 12/5 करणे इथं 7 असं साधारणतः आपल्याला उत्तर इथं मिळून जाईल. म्हणजे आपण जे उदाहरण सोडवलेलं आहे ते कसं बघा, 15 वजा 3/5 म्हणजे 12/5 करणीत 7 अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येणार आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो आपण उदाहरणं बघितली त्यातली 4 उदाहरणं बघितलेली आहेत. ही सगळी 4 उदाहरणं आपल्याला बेरीज आणि वजाबाकीच्या गुणधर्माची होती. हे बेरीज आणि वजाबाकी हे दोन्ही गुणधर्म इथं आपल्याला अभ्यासाला मिळणार होते. तर ठीक आहे, काही हरकत नाही. आपल्याला ह्या दोन्ही गुणधर्माचा विचार इथं करून आपण हे उदाहरणं सोडवलेली आहेत. आता ठीक आहे, आपल्याला पुढचा 7वा प्रश्न सोडवता येईल बघा. 7वा प्रश्न काय, गुणाकार करा आणि त्या सोप्या रूपात लिहा. क्वेश्चन नंबर आपण इंग्लिश मीडियम मधून पण बघूया. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला काय करायचं, ह्या करणींचा गुणाकार करायचा आणि ते आणखी सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करायचा. पहिलं काय दिलेलं आहे बघा, 3 करणीत 12 गुणिले करणीत 18 असा आपल्याला साधारणतः प्रश्न दिलेला आहे. आता हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला कसं लिहिता येईल बघा. हे पण उदाहरण आपण वर्ड पेज वरती घेऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण लिहून घेतले बघा. 3 करणीत 12 गुणिले करणीत 18. तर साधारणतः हे जे उदाहरण आहे, आता ह्या उदाहरणात करणींचा गुणाकार कसा करतोय बघा. आपण करणींचे जे गुणाकार आहेत त्याचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. दोन करणींचा गुणाकार करत असताना जर समजा त्यांची कोटी सारखी असेल, इथं कोटी किती आहे 2 आहे, इथं पण कोटी किती आहे 2 आहे, तर अशा करणी ह्या सारख्या कोटी असणाऱ्या आपल्याला त्यांचा गुणाकार एकत्रित करता येत असतो. म्हणजेच हा गुणाकार आपल्याला कसा करता येईल बघा. जर आपल्याला 2 करणी दिलेली असतील आणि त्यांची कोटी जर सारखी असेल तर त्याचा आपल्याला गुणाकार कसा करता येईल. आपल्याला या 2 करणी ज्या आहेत त्या एकत्रित लिहिता येईल. म्हणजे जर ही करणी आपल्याला एकत्रित लिहायची म्हणलं तर आपण कसं लिहिणार, गुणुले 18. म्हणजे हे सगळं आपल्याला कशात लिहिता येईल बघा, एकाच करणीमध्ये लिहिता येईल. म्हणजेच वरची जी पायरी आहे त्या वरच्या पायरीत आणि खालच्या पायरीत जर आपण फरक बघितला तर काय लक्षात घेता येईल बघा. इथं काय दिलेलं होतं आपल्याला, 3 करणीत 12 गुणिले करणीत 18 ह्याची कोटी 2 आहे, ह्याची कोटी 2 आहे. म्हणून आपल्याला काय करता आलं, एकाच करणीत घेऊन त्यांचा गुणाकार करता येत असतो. म्हणजे आपण इथं त्या पद्धतीने काय केलेलं, 3 गुणिले 12 गुणिले 18 असं आपल्याला इथं लिहिता येईल. आता काय काय सांगितलं आपल्याला, सिम्पलेस्ट फॉर्म असं पण सांगितलेलं आहे. आणि मग सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्याला काय लिहिता येईल बघा, 12ची फोड आपल्याला कशी लिहिता येईल बघा, 4 गुणिले 3. जर समजा स्क्वेअर मध्ये आली तरी पण काय अडचण नाही. एक परफेक्ट स्क्वेअर जर असेल तर आपल्याला ते घ्यायला सोपं पडतं आणखी. 4 गुणिले 3 आणि 18ची पण फोड कशी होईल बघा, 9 गुणिले 2, 9 मल्टिपल बाय 2. आता आपण इथंच का फोड केलेली आहे, तर आपल्याला जे करणी सिम्पलेस्ट फॉर्म पण लिहायचा होता त्याचा, फक्त गुणाकार करायचा नव्हता. म्हणून काय केलं बघा, 12ची फोड कशी केलेली आपण, 4 मल्टिपल बाय 3. वी आर स्प्लिटिंग द 12 ॲज 4 into 3 and 18 ॲज 9 into 2. आता आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, वी कॅन टेक द स्क्वेअर रूट ऑफ 4. आपल्याला 4चं वर्गमूळ घेता येईल. ॲज वेल ॲज वी कॅन टेक द स्क्वेअर रूट ऑफ 9 ऑल्सो. म्हणजे आपल्याला 9चं सुद्धा वर्गमूळ घेता येईल. आणि हे 3 आणि 2 असं शिल्लक राहील. म्हणजे आपल्याला पुढच्या पायरीमध्ये काय करता येईल बघा, आपण 4चं वर्गमूळ घेऊया, म्हणजे 4 बाहेर घेता येईल, तसंच 9 सुद्धा आपल्याला बाहेर घेता येणार आहे. सो इन द नेक्स्ट स्टेप, टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ 4 and 9, व्हॉट वी गेट, just take the 2 outside. So what we can write here, multiple of 2. Now we are just taking the square root of 9 also. आपण काय करतो, 9 चं सुद्धा वर्गमूळ घेतोय बघा. So what we can write here, square root of 9 is a 3. So we just take out the 4 and 3 from the surds and we just write here 2 and 3 and this is the remainder in the surd. आणि हे करणीत शिल्लक राहिलेली किमती आहेत 3 आणि 2. आणि मग आपल्याला काय लिहिता येईल बघा, ह्यांचा गुणाकार करून लिहिता येईल. 3 दोन्ही 6, 6 3 18. आणि आतली कंसातली किंमत काय लिहिता येईल बघा, 3 दोन्ही 6. आणि ही सुद्धा किंमत आपल्याला बदलून लिहिता येईल, 3 दोन्ही 6. करणीत 6. This is the simplest form. Just we are writing here. Now we can say this is the simplest form. Let us see how we can solve this. We just taking in the single surd 12 multiple by
Let us see how we are solving this. We just take in the single surd, so we can write here 3 into single surd 12 multiplied by 18, and we are going to simplest form. So we just splitting the 12 into 4 multiplied by 3 and 18 as a 9 multiplied by 2. So we can take the square root of the 4 2 and the square root of 9 is a 3. So we get 3 multiplied by 2 multiplied by 3 in the outside the surd, and in the surd 3 into 2, and multiplication of 3 into 2 6, 6 into 3 18, and in the surd 3 into 2 is equal to 6. So this is our answer. We just find out. Let us see the next example. What is the next example? Let us see here. 3 insert 12 multiplied by 7 insert 15. 3 कर्णित 12 गुणिले 7 कर्णित 15. तर साधारणतः हे पण उदाहरण आपण वर्ड पेज वरती घेऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पण उदाहरण आपण वर्ड पेज वरती घेतलेलं आहे बघा. आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, 3 कर्णित 12 गुणिले 7 कर्णित 15. आता इथं काय दिसतंय आपल्याला, इथं चेंजेस काय आहेत, ह्याचा कोएफिशियंट 3 आहे ह्या कर्णीचा, आणि दुसऱ्या कर्णीचा कोएफिशियंट 7 आहे. तर हे कोएफिशियंट आहेत, हे कोएफिशियंटचा गुणाकार वेगळा होईल आणि जी सर्ड आहे ह्या दो सर्डचा गुणाकार वेगळा होईल. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा, आधी कोएफिशियंटचा आपण गुणाकार करत असतो, सहगुणकांचा आधी गुणाकार करून घ्यायचा आणि मग जी कर्णी आहे त्या कर्णीचा आपल्याला वेगळा गुणाकार करावा लागत असतो. म्हणजे इथे पहिल्यांदा काय लिहिता येईल बघा, 3 मल्टिपल बाय 7 हे आपल्याला पहिल्यांदा येईल, आणि मग तिथं त्यानंतर काय लिहिणार बघा, इन्सर्ट 12, त्यानंतर कर्णित 12 गुणिले कर्णित 15. साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने ह्या गुणाकाराची मांडणी करून घेता येईल. आणि मग हे इथं किती होईल बघा, जे सहगुणक आहे त्याचा आधी आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागतो. 21 कर्णित 12 गुणिले कर्णित 15, आणि पुढच्या पायरीमध्ये आपल्याला काय करता येईल बघा लगेच. मग 12 आणि 15 हे एकाच कर्णीत आपल्याला लिहिता येतील. आपण लिहूया एकाच कर्णीमध्ये गुणिले 15, आणि गुणिले आत आल्यामुळे आपण हे डिलीट करून टाकूया. म्हणजे 12 गुणिले 15. आता सिम्पलेस्ट फॉर्म लिहायचा. याचा अर्थ काय करायचा बघा, आपल्याला इथं 12ची पण फोड करायची आहे. कशी करता येईल आपल्याला 12ची फोड, 4 गुणिले 3 आणि 15ची फोड कशी होईल बघा, 5 गुणिले 3 म्हणजे इथं काय केलेलं आपल्याला लक्षात येते बघा, 12ची फोड कशी झाली 4 गुणिले 3 आणि 15ची फोड काय झाली 5 गुणिले 3. आता इथं आपल्याला काय काय बाहेर घेता येईल बघा, पुढच्या पायरीत आपल्याला ती किमती बाहेर घेता येतील. ज्याचं वर्गमूळ निघतंय त्या किमती आपल्याला बाहेर लिहिता येत असतात बरोबर. आता यातलं हे 4 जे आहे ते आपल्याला बाहेर घेता येईल. 4 बाहेर आलं तर काय होईल बघा, गुणिले 2, कारण 4चं वर्गमूळ किती आहे 2. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. तसं आपल्याला काय बघा, इथं 2 वेळेस 3 आहे, इथं कर्णित इथं 3 आहे आणि इथं 3 आहे. ह्या 2 3 म्हणजेच काय 9, आणि दोघांसाठी आपल्याला काय लिहिता येईल बघा, 1 3 बाहेर लिहिता येईल. म्हणून आपण काय लिहूया इथं मल्टिपल ऑफ 3, आणि मग फक्त कर्णित काय राहणार आहे, इथं फक्त 5 शिल्लक राहील. 5 कर्णित 5 असं शिल्लक राहील. आणि मग पुढच्या पायरीत आपल्याला जे सहगुणक आहेत त्यांचा गुणाकार करून घेता येईल. 21 गुणिले 6 126 1 to 6. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय लिहिता आलं बघा, 126 कर्णित 5. अशा पद्धतीने आपल्याला यांचा गुणाकार इथं करता आलेला आहे. ठीक आहे बघा, पुढचं उदाहरण पण आपल्याला इथं लगेच लक्षात घेता येईल. इथं काय दिलं बघा, 8 पंचे 40 म्हणजे 3 कर्णित 40 येईल, आणि 4 10 40 म्हणजे 4चं वर्गमूळ निघेल बाहेर, पुन्हा 2 जाईल, आणि मग 6 कर्णित 10 असं उत्तर येईल साधारणतः. हे पण आपण लगेच घेऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे उदाहरण वर्ड पेज वरती घेतलेलं आहे. आपल्याला हे 2 पद्धतीने पण सोडवता येत असतं बघा. जर समजा कर्णित 8 जरी आपण आधी सोडवलं तरी पण चालतं, की कर्णित 8ची फोड आपल्याला करून लिहिता येईल, आणि मग नंतर जरी गुणाकार केला तरी पण चालत असतो. ठीक आहे, आपण ह्यावेळेस थोडंसं म्हणजे चेंज म्हणून आपण काय करूया बघा, 8 आधी सोडून घेऊया. 8ची फोड कशी करता येईल आपल्याला, 4 गुणिले 2. आपल्याला अशी 8ची फोड करता येईल, आणि मग आपल्याला काय करता येईल बघा, हे जे 4 आहे ती आपल्याला कर्णीच्या बाहेर घेता येईल. म्हणून 4चं वर्गमूळ किती आलं आपल्याला 2. इथे लिहिता येईल आपल्याला गुणिले 2 आपल्याला बाहेर घेता येईल.
आणि मग काय राहिलं, करणीत 2 गुणिले करणीत 5. आणि मग पुढच्या पायरीत आपल्याला काय लिहिता येईल बघा, 3 दोन्ही 6. इथं गुणाकार किती आला आपला, 3 दोन्ही 6 ला. आणि ही 2 करणी काय होईल, एकाच करणीमध्ये लिहिता येईल आपल्याला, गुणिले 5. एका करणीत लिहिलेला आहे, त्यामुळे आपण फक्त हे पुढचा भाग डिलीट करून टाकू, कारण ती काय केलं आपण आतमध्ये लिहिलेलं आहे. आणि मग आपल्याला फायनली काय लिहिता येईल बघा, 5 दोन्ही 10. म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला काय मिळालं बघा, 6 करणीत 10. साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवता येत असतं. फक्त ज्यावेळेस करणींचा गुणाकार असतो त्यावेळेस आपल्याला नियम काय सांगतोय बघा, जर कोटी सारखी असेल तर ह्या दोन्ही करणी आपल्याला काय करता येत असतात, एकत्रित लिहिता येत असतात. हा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. आणि जे सहगुणक आहेत त्या सहगुणकांचा सहगुणकांशी गुणाकार होत असतो. म्हणजे 3 गुणिले इथे 1 सहगुणक आहे, म्हणून 3 1 3 असं आपल्याला साधारणतः इथं सांगता येत असं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे उदाहरण बघतोय त्यातलं एक शेवटचं उदाहरण राहिलेलं आहे, ते उदाहरण तुम्ही सोडवा अशी अपेक्षा आहे. तुम्ही जर उदाहरण सोडवलं तर ते बरं पडेल आणखीन. ठीक आहे, आपल्याला पुढचा प्रश्न त्यानंतर बघता येईल. पुढचा प्रश्न बघा, भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा. डिवाइड अँड राईट द आन्सर्स इन द सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला काय करायचं बघा, यांची भागाकार करून सोप्या रूपात लिहायचं आहे. सेम असंच आहे, करणीचे जे नियम गुणाकारासाठी आहेत ना तेच करणीचे नियम भागाकारासाठी आहेत. जर त्यांची कोटी सारखी असेल तर ते आपण एकत्रित लिहून त्यांचा भागाकार करू शकतो. म्हणजे इथं कोटी 2 आहे, इथं कोटी 2 आहे बघा, इथं सगळ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला कोटी सेम दिलेली आहे, त्यामुळे इथं आपल्याला काहीच अडचण येत नाही. मागच्या सिलेबसमध्ये थोडीशी अवघड उदाहरण होती, कोटी वेगवेगळी असायची आणि मग आपल्याला आधी कोटी समान करावी लागायची आणि मग सोडवावं लागायचं. पण तसं आता ह्या वेळेस दिलेलं नाही, अतिशय सोपा भाग दिलेला आहे. करणीत 98 भागिले करणी इथं 2 असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्यातली पण आपण 2 ते 3 उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं उदाहरण घेऊया, करणीत 98 भागिले करणीत 2. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे उदाहरण वर्ड पेज वरती घेतलेलं आहे. करणीत 98 भागिले करणीत 2, √98 डिवायडेड बाय √2. सो देर इज द same index or same power of the surds, so we can write in the single surds, and let us see how we can write it. So student, we can write as like this also, because they have the same index. n1 is equal to n2. आपल्याला दोघांची कोटी सारखी आहे म्हणून आपल्याला काय लिहिता येईल बघा, 98/2 असं लिहिता येईल. आणि मग आपल्याला इथं भाग घालवता येईल. 98 ला 2 न जर आपण भाग घालवला तर काय लिहिता येईल बघा, 2 बेचो 8 आणि 92 18. 92 18 म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बघा, इन अ सिंगल सर्ड आपल्याला ह्याचा भाग घालून आपल्याला खाली किती आलं बघा, करणीत 49 आहे, आपल्याला ते लिहिता येईल करणीत 49. करणीत 49 आलेलं आहे. मग आपल्याला काय माहिती आहे, करणीत 49 व्हॉट वी कॅन राईट द स्क्वेअर रूट ऑफ द 49 इज 7. So our answer is 7. So we can write here as like this also. This is the simple method of the division of the surds. करणींचा भागाकार करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा ही. आपल्याला जी करणी दिलेली आहे, करणीत 98 भागिले करणीत 2, तर त्याचा आपण भागाकार केलेला आहे आणि आपल्याला हा भागाकार आलेला दिसून येतोय. म्हणून आपल्याला काय लिहिता आलं बघा, करणीत 49 बरोबर 7 असं आपल्याला इथं लिहिता आलेलं आहे. आपल्याला दुसरं उदाहरण पण बघूया बघा आपण. करणीत 125 भागिले करणीत 50. ठीक आहे, हे उदाहरण आपण बघा वर्ड पेज वरती घेतलेलं आहे. करणीत 125 भागिले करणीत 50. तर सेम ॲज लाईक दिस आपल्याला काय करता येईल बघा, एकत्रित करणी म्हणून हे लिहिता येईल. आपण जस्ट कॉपी करून घेऊया आपल्याला लिखाणासाठी पुढच्या. आणि मग वरच्या 98च्या जागी आपल्याला काय लिहिता येईल बघा, मगाशीच्या सारखंच उदाहरण आपण सोडवतोय. 98 जे आहे त्याच्या जागी आपल्याला काय लिहिता येत असतं, 1 to 5 125 आणि छेद काय लिहिता येईल आपल्याला 50. What we can write here, or how we can be divisible this? We can be divisible by the 5, so or 25. 25 दोन्ही 50 आणि 25 पाचा 125, 5/2. So what is our answer in surd? आपल्याला काय लिहिता येईल बघा, ह्याचा आन्सर काय लिहिता येईल, 5/2. 5/2. सो दिस इज आवर आन्सर. हे उत्तर कसं आलेलं आहे बघा, आपण काय केलं, 25 ना आत भाग घालवला, 25 दोन्ही 50, 25 पाच 125, 5/2. तर आपल्याला काय असेल बघा, हे आपलं राईट आन्सर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यातली 2 उदाहरणं अभ्यासलेली आहेत. आपल्याला
लक्षात घेता येईल की आपण काय करतोय बघा, 98 भागिले 2 म्हणजे भागाकारात आणि गुणाकारात करणीचे जे नियम आहेत ते आपण समजून घेतोय. नियम आपल्याला भविष्यातील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी सुद्धा उपयोगात येणार आहेत बघा. इथे काय लक्षात घेता येईल बघा, करणीत 54 भागिले करणीत 27. तर दोघं जर एकाच करणीत घेतली तर काय होईल बघा, करणीत 54 भागिले करणीत 27. थोडस आपण इथं सोडून घेऊया आणि सोपं आहे म्हणून करणीत 54 भागिले करणीत 27 एकत्रित येईल आणि मग 27 दोन्ही 54. म्हणजे ह्याचा भागाकार काय आला बघा, 2 आला. 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणजे फक्त उत्तर काय राहील, करणीत 2. अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला इथं मिळून जाईल. त्यानंतर करणीत 310 भागिले 5 हे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने सोडवता येईल. काय लिहिता येईल बघा, करणीत 310 भागिले 5. 5 × 30 आणि 5 दोन्ही 10. 62 √62 ही करणी आपल्याला अशी राहील. जर बाहेर निघत असेल तर आपण काढत असतो किंमत 31 × 2 म्हणजे हे बाहेर निघणार नाहीत किमती. तर √62 साधारणतः अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, जे काही उदाहरण आहेत भागाकार आणि गुणाकाराचे ते आपल्याला सोप्या पद्धतीने सोडवता येतील. आपल्याला हा पॉईंट सोप्या पद्धतीने दिलेला आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो रॅशनलायझेशनचा भाग आहे. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. तर तो डिनॉमिनेटरचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला बघूया. 5 उदाहरणं आपल्याला जे आहेत महत्त्वाचे आहेत, 5 उदाहरणं आपण ते पुढच्या तासाला अभ्यासूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. जर चॅनलला पण अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.